नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर कंबाईन परीक्षेची तयारी करत असाल तर त्यासाठी 2 सप्टेंबर रोजी आपण नवीन कंबाईनची जी काही बॅच आहे, इंटिग्रेटेड बॅच, ज्यामध्ये पूर्व आणि मुख्य अशी एकत्रित तयारी करून घेतली जाणार आहे, ती बॅच आपण लॉन्च करतोय। तुम्ही कंबाईनची तयारी करत असाल तर बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न असतात। मग तुम्ही नुकतीच जर अभ्यासाला सुरुवात केली असेल तर मग स्टेट बोर्ड अगोदर वाचू का, स्टेट बोर्ड नाही वाचलं तर काय होतं, डायरेक्ट जर मी रेफरन्स वाचले तर काय होईल, मग प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करायचं असतं म्हणजे कसं करायचं, प्रश्न बघायचे मग ते मला आत्ता येणार आहेत की नाही आले तरी जमतात, मग प्रश्न येत नसताना सुद्धा प्रश्नपत्रिका कशी वाचायची, यासारखे मूलभूत प्रश्न पडलेले असतात। मग नक्की मला या परीक्षेमध्ये यश मिळेल का, एवढी सारी स्पर्धा असते, एवढे विद्यार्थी परीक्षा देतात, तरी मी या परीक्षेचा अभ्यास का करावा, असे बरेचसे प्रश्न या सर्व नवीन विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पडलेले असतात। त्याचसोबत बरेचसे विद्यार्थी असे देखील आहेत की ज्यांनी अभ्यासाला सुरुवात केलेली आहे, तयारीला सुरुवात केलेली आहे आणि सुरुवात केल्यानंतर बराच काळ गेला, 3 महिने 4 महिने गेलेत, पण अजूनही अंदाज येत नाही की नेमकी ही परीक्षा काय, या परीक्षेची तयारी कशी करायची, किंवा काही जणांनी 1-2 वेळेला पूर्वपरीक्षा दिली आहे पण पूर्वपरीक्षाच माझी क्लिअर होत नाहीये, मग माझ्या अभ्यासामध्ये माझं नेमकं चुकतंय काय। तर यासारखे असंख्य प्रश्न वेगवेगळ्या मुलांना पडलेले असतात, कारण ते तयारीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा सर्वच विद्यार्थ्यांसाठी ही कंबाईन इंटिग्रेटेड बॅच ही अतिशय उपयुक्त ठरणार आहे, कारण यामध्ये अगदी बेसिक टू ॲडव्हान्स अशा सगळ्या ज्या काही क्वेरीज आहेत तुमच्या, त्या सॉल्व्ह केल्या जाणार आहेत। या कंबाईन इंटिग्रेटेड बॅचमध्ये जी ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपात असणार आहे, त्यामध्ये संपूर्ण जो सिलेबस आहे या परीक्षेचा, पूर्व आणि मुख्यचा, तो संपूर्ण सिलेबस त्या ठिकाणी तुम्हाला शिकवला जाणार आहे। सगळे विषय त्याच्यामध्ये येतात। त्याचसोबत याचं एक दर्जेदार अभ्यास साहित्य म्हणजे ज्या प्रिंटेड नोट्स आहेत, या प्रिंटेड नोट्स देखील तुम्हाला दिल्या जाणार आहेत। त्याचसोबत टॉपिक वाईज ज्या काही टेस्ट आहेत, म्हणजे घटकनिहाय सराव चाचण्या यामध्ये घेतल्या जाणार आहेत। त्याचसोबत कॉम्प्रेहेन्सिव्ह टेस्ट म्हणजे आयोग जशा पद्धतीने प्रश्न विचारतो किंवा आयोगाची प्रश्नपत्रिका जशी सेट असते, त्याच धर्तीवरती तुमच्या कॉम्प्रेहेन्सिव्ह टेस्ट देखील या ठिकाणी घेतल्या जातात। म्हणजे पूर्णपणे सिलेबस शिकवण्यापासून त्याचं रिव्हिजन करणे आणि त्याचसोबत टेस्ट सोडवणे, असा परिपूर्ण अभ्यास हा तुमचा या बॅचमध्ये होणार आहे। ह्या बॅचची वेळ सकाळी 10:30 ते 12:30 अशी साधारणतः असणार आहे। 2 सप्टेंबरपासून ही बॅच सुरू होते। विद्यार्थी मित्रांनो, 2 सप्टेंबरला आपण याचा एक मोफत सेमिनार किंवा क्वेरी सॉल्विंग सेशन हे त्या ठिकाणी ठेवलेलं आहे, ते तुम्ही नक्की अटेंड करावं अशी माझी अपेक्षा आहे। म्हणजे तयारी करणारा प्रत्येक जो काही विद्यार्थी, तुम्ही कुठल्याही टप्प्यावरती असू द्या, अगदी बेसिक किंवा तुम्ही अगदी 4 वर्ष झालेत अभ्यास करताय, पण प्रत्येकाला हा सेमिनार निश्चितपणे काही ना काही देऊन जाणारा असेल, की ज्यामध्ये परीक्षेमधली एक बारकावे जे असतात, हे बारकावे मी तुम्हाला उलगडून सांगणार आहे। त्यामुळे 2 सप्टेंबरला कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटच्या ऑफलाईन स्थळी जो ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे की टिळक रोडला कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटच्या हॉलमध्ये हे लेक्चर असेल, आणि त्याचसोबत यूट्यूबला देखील तुम्हाला कंबाईन बाय कॅटलिस्ट नावाचं जे चॅनल आहे, तर त्याच्यावरती लाईव्ह स्वरूपात हे लेक्चर दिसणार आहे। तुम्ही हे लेक्चर नक्की अटेंड का करावं, त्याचं कारण म्हणजे ही परीक्षा नेमकी काय आहे, यात आयोग तुमच्याकडून काय अपेक्षित धरतो, म्हणजे जर तुमच्याकडून अपेक्षा काय आहेत हे तुम्हाला कळालं, हे तुम्हाला लक्षात आलं, तर निश्चितच तयारी काय करायची हे तुमच्या लक्षात येतं। तिसरा मुद्दा त्यामध्ये जो कव्हर होणार आहे तो म्हणजे अभ्यासक्रमाचं सखोल विश्लेषण आपण त्यामध्ये करणार आहोत, की कुठल्या घटकाचा अभ्यास मी जास्त करणं गरजेचं आहे, कुठल्या घटकाचा अभ्यास नॉर्मली केला तरी सुद्धा चालणार आहे, कुठला घटक जास्त मार्कांना आहे, कुठला घटक कमी मार्कांना आहे, कुठल्या घटकावरती पूर्व परीक्षेमध्ये भर असतो, कुठल्या घटकावरती मुख्य परीक्षेमध्ये भर असतो, असं सखोल जी काही चर्चा आहे ती आपण त्यामध्ये करणार आहोत। त्याचसोबत स्टेट बोर्ड वाचायला किती वेळ द्यायचा, संदर्भ वाचायला कधी सुरुवात करायची, संदर्भ पूर्ण वाचायचा की अभ्यासक्रमानुसार त्यातले पार्ट वाचायचे, मग पार्ट जर वाचायचे असतील तर त्याचं अलाइनमेंट कसं करायचं, यासारखे भरपूर मुद्दे आपण त्याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत। त्याचसोबत प्रश्न सोडवायला सुरुवात कधी करायची, सरावाला सुरुवात कधी करायची, म्हणजे सगळं मी आधी वाचून काढू, त्यानंतर नोट्स काढू आणि त्यानंतर प्रश्न सोडू, की फ्रॉम डे 1 जेव्हापासून वाचायला सुरुवात केली तेव्हापासून प्रश्न सोडू, असे असंख्य प्रश्न असतात, त्यांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे।
टेक्निकॅलिटीज म्हणजे तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर सुरुवात कुठून करायची, कुठल्या वेबसाईटला आपल्याला जाऊन रजिस्टर करायचं आहे, काय काय डॉक्युमेंट्स आपल्याला त्याच्यामध्ये लागतात, आरक्षण याच्यामधलं आहे तर हे आरक्षण नेमकं कसं आहे, या सगळ्या छोट्या मोठ्या ज्या काही क्वेरीज आहेत या क्वेरीज मी तुमच्या त्या सेशनमध्ये सॉल्व्ह करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या बॅचमध्ये सर्व जे काही विषय आहेत ते सर्व पूर्व आणि मुख्य मधले विषय हे शिकवले जाणार आहेत. यामध्ये सुरुवातीची जी काही ओळख आहे 2 सप्टेंबरची ती मी तुम्हाला करून देणारच आहे. त्यानंतर 3 सप्टेंबरपासून ते 12 सप्टेंबरपर्यंत डेमो लेक्चर्स तुम्ही अटेंड करू शकता, पण डेमो लेक्चरसाठी नाव नोंदणी करणं, रजिस्ट्रेशन करणं हे मात्र मस्ट असेल. ही डेमो लेक्चर निश्चितच फ्री ऑफ कॉस्ट असतील, कारण यातून जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना फायदा व्हावा हा आमचा दृष्टिकोन आहे, की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जर योग्य माहिती मिळाली, योग्य अलाइन केलेली माहिती मिळाली आणि तज्ञ मार्गदर्शकांकडून मिळाली तर निश्चितच सर्वच विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल आणि त्यानंतर तुम्ही निश्चितच निर्णय घेऊ शकता की तुमची कंबाईनच्या तयारीची सुरुवात ही कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूट पासून करायची की नाही. तुम्ही ती निश्चितपणे करावी अशीच आमची अपेक्षा आहे, कारण तुम्ही ज्या पद्धतीचं मार्गदर्शन शोधताय त्याच पद्धतीचं मार्गदर्शन हे कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटमध्ये मिळणार आहे याची हमी मी देऊ इच्छितो. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये पॉलिटी किंवा राज्यव्यवस्था हा विषय भानुदास यादव सर आपल्याला शिकवणार आहेत, जे स्वतः कर निर्धारण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अर्थव्यवस्था ज्ञानेश्वर मगर सर तुम्हाला शिकवणार आहेत. सामान्य विज्ञान हे मी आणि माझे सहकारी पाटील सर हे त्या ठिकाणी शिकवणार आहेत. भूगोल राकेश घुगे सर तुम्हाला शिकवणार आहेत. अंकगणित आणि बुद्धिमत्ता मी आणि माझे सहकारी ज्ञानेश सर हे तुम्हाला शिकवणार आहेत. मराठी रंगनाथ भुजबळ सर शिकवणार आहेत, जे स्वतः STI म्हणून कार्यरत आहेत. स्वतः अधिकारी सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असल्यामुळे, म्हणजे शिकवण्यामध्ये इन्व्हॉल्व असल्यामुळे, त्यांचं मार्गदर्शन, त्यांची मेंटरशिप तुम्हाला मिळणार असल्यामुळे नेमकी परीक्षेची गरज काय किंवा अधिकारी म्हणून काम करताना कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता भासते, तो पण जो सक्सेसफुल कॅन्डिडेटचा व्ह्यू पॉईंट आहे तो व्ह्यू पॉईंट तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. इंग्रजी विषयासाठी रुचिता सुर्वे मॅम तुम्हाला शिकवणार आहेत. तर इतिहास विषयासाठी सोपान पाटील सर तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेची तयारी करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर निश्चितच कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटचा पर्याय तुमच्या डोळ्यासमोर असू द्या. यामध्ये तुम्हाला कंबाईन बाय कॅटलिस्ट नावाचं जे यूट्यूब चॅनल आहे याच्यावरती भरपूर सारे व्हिडिओज पाहायला मिळतील, त्यामुळे तुम्ही ते चॅनल सबस्क्राईब करा. त्याच्यावरचे काही व्हिडिओज जे आहेत ते व्हिडिओज निश्चितपणे पहा. तुम्हाला या परीक्षेची संपूर्ण माहिती ही त्या एकाच ठिकाणावरती मिळेल, ज्यामध्ये अगदी मोफत स्वरूपामध्ये जे काही स्टेट बोर्ड तुम्हाला इनिशियली वाचायचे हे स्टेट बोर्ड आम्ही इयत्तेनुसार आणि त्यातल्या घटकानुसार तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतोय, ते अगदी मोफत. तर त्याचाही फायदा घ्यायला तुम्ही विसरू नका. त्यामुळे कंबाईन बाय कॅटलिस्ट हे चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 2 सप्टेंबरला मला भेटालच, तुम्ही लेक्चर अटेंड कराल आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न निश्चितपणे विचाराल अशी अपेक्षा करतो आणि तुम्हाला तुमच्या कंबाईनच्या प्रवासासाठी शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद.